Ankur, sowing seeds of hope. नमस्कार. अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या संतांच्या गोष्टी ऐकताय ना? नक्की पाहत रहा. यावर्षी आषाढी एकादशीला अंकुर मराठीला 1 वर्ष पूर्ण होतंय. आज आम्ही अंकुर हिंदी हे यूट्यूब चॅनल सुरू करतोय. तुमच्या मित्रमंडळींमध्ये अंकुर हिंदी हे चॅनल नक्की पोहोचवा, म्हणजे आपल्याला संतांच्या गोष्टी अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी. आपल्या संतांनी आपल्या वागणुकीतून सगळ्या जगाला चांगलं वागण्याचा उपदेश दिला. त्यांनी अनेक अभंग रचले. आज आहे आषाढी एकादशी. आज आपण संतांनी रचलेल्या काही अभंगांचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया. खास लहान मुलांना तो कळेल अशा भाषेत मी सांगायचा प्रयत्न करीन. सगळ्यात आधी आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग पाहूया. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा मार. सगळ्या लहान मुलांना काय वाटतं? पटकन मोठं व्हावं. पण मोठ्यांना काय वाटतं? खरा आनंद कशात असतो माहितीये का? लहान राहण्यात. हे सगळे मोठेच नाही म्हणत फक्त, तर संत तुकाराम महाराजही सांगतायत. ते काय सांगतायत बघूया. मुंगी कशी असते? अगदी छोटी. तर छोट्या मुंगीला साखर मिळते. ऐरावत म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनानंतर एकूण 14 रत्न बाहेर पडली. त्यातलं एक रत्न म्हणजे पांढऱ्या रंगाचा मोठा हत्ती, तो म्हणजे ऐरावत हत्ती. इंद्रानं त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं होतं. ती चालवणाऱ्याला माहूत असं म्हणतात. आणि हत्तीला नियंत्रित करण्यासाठी त्याच्या हातात अंकुश असतो, एक लाकडी टोकदार दांडा म्हणजे अंकुश. तर तो अंकुश मारून मारून तो हत्तीला नियंत्रित करता येतं. तर अशा ऐरावत हत्तीला सुद्धा हा अंकुशाचा मार काही चुकला नाहीये. तर संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाण, भावे लहानाहुनी लहान. महाराज म्हणतात की आपण जेवढे मोठे होऊ तेवढ्या यातना आपल्याला जास्त, म्हणजे आपल्याला त्रास जास्त. त्यामुळे लहानापेक्षा लहान राहणंच चांगलं. खरं तर तुकाराम महाराजांना यातून काहीतरी सांगायचंय. ते काय माहितीये? आपण नम्र राहिलं पाहिजे. सगळा गर्व, उगाचा अभिमान न बाळगता स्वतःला लहान समजलं पाहिजे. बडेजाव करणं, उगाचच आपली थोरवी गाजवणं हे सोडून दिलं पाहिजे. एकदा का नम्र झालो ना की आपण स्वतःला लहान आहोत असं समजायला लागतो. याच्यात जर का आपण मोठेपणाच मिरवत बसलो, स्वतःला महान समजत राहिलो, तर आपले नुकसानच होते. उगाच प्रौढी मिरवणी की आपल्या वाट्याला त्रासच येतो असं ते म्हणतात. याचं एक जोराचं वादळ सुटतं किंवा महापूर येतो तेव्हा मोठी मोठी जी झाडं असतात ना, ती पण तुटून खाली पडतात किंवा मुळापासून उखडली जातात. पण जमिनीलगतचं छोटं गवत असतं ते वादळात पण टिकून राहतं, त्याला काहीही होत नाही. तर यातून संत तुकाराम महाराज काय शिकवण देतायत? गर्वानं मोठं होण्यापेक्षा नम्र होऊन लहान राहावं, म्हणजे खूप सुख मिळतं. आवडला हा अभंग? आता पुढचा अभंग पाहूयात. पुढचा अभंग आहे संत चोखामेळा यांचा. चोखामेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. डोंगा म्हणजे वेडा वाकडा. तुम्ही ऊस पाहिलाय का? तो कसा थोडा वाकडा असतो, पण त्याचा जो रस असतो ना तो किती गोड असतो. तुम्हाला आवडतो ना तो? मग ऊस वाकडा आहे म्हणून आपण त्याचा रस पित नाही का? मग त्याचं हे जे वरचं रूप आहे त्याप्रमाणे आपण समजा तो वाकडा आहे म्हणून रस नाही प्यायलो तर आपल्याला गोड गोड रस मिळेल का? तसंच ते पुढे म्हणतात, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान म्हणजे धनुष्य. आता धनुष्य पण कसं असतं? कमानीसारखं वाकडं. पण त्यातून सुटलेला बाण कसा असतो? तो कसा जातो? एकदम सरळ जातो. मग ते म्हणतात की धनुष्य जर वाकडा आहे तर त्यातला जो बाण आहे तो पण वेडा वाकडा जातो का? नाही. पुढे ते म्हणतात, नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिये रंगे. म्हणजे नदी कशी जाते, कशी वाहते? वळणं वळणं घेत वेडी वाकडी वाहते. पण
त्या नदीमधलं पाणी ते कसं असतं, गोड असतं. त्यामुळे आपण आपली तहान भागवू शकतो. पुढे चोखोबा म्हणतात, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखोबा म्हणतात की मी दिसायला चांगला नसीन, माझी भाषा शुद्ध असेल, मी जरी नीच जातीत जन्माला आलेलो आहे, पण विठ्ठलाबद्दलचे माझे भाव, त्याच्याबद्दलचं माझं प्रेम खूप खरं आहे. यातून संत चोखामेळांना काय सांगायचंय नक्की? मुलांनो, वरवर बाहेरून दिसणाऱ्या रूपरंगावरून ठरवू नये की ती व्यक्ती कशी आहे. त्या व्यक्तीच्या मनातला भावच महत्वाचा असतो. हे कोणताही भेद न करता, वरवरचं रूप न पाहता, मनातला प्रेमळ भाव ओळखून तुम्ही पण मैत्री करताना चोखोबांनी दिलेली ही शिकवण नक्की लक्षात ठेवा. आता पुढचा अभंग बघूयात संत सावता माळी यांचा. संत सावता माळींचा व्यवसाय होता माळिका. सावता महाराज पंढरपूर पासून खूप जवळ असलेल्या अरण या गावात राहायचे. पण तरी सुद्धा ते कधीही पंढरपूरची वारी करायचे नाही. कारण आपल्या मळ्याला सोडून, आपलं सगळं काम सोडून पंढरपूरला जाणं त्यांना आवडत नसे. आपल्या मळ्यालाच ते पंढरपूर समजत आणि माळी काम करणं यालाच ते विठ्ठल भक्ती समजत. त्या मळ्यात उगवलेल्या कांदा, मुळा, भाजी, नंतर लसूण, मिरची, कोथिंबीर, रताळं, गाजर या सगळ्यांमध्ये ते विठ्ठलाचं रूप पाहत. अशीच होती त्यांची विठ्ठल भक्ती. त्यांनी आपल्या कामालाच देव मानलं होतं. त्यांचा हा अभंग बघूयात. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ऊस, गाजर, रताळू अवघा झालासे गोपाळू, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. विठ्ठल नाम जपत जपत मी हा मळा फुलवलाय असं ते म्हणतात. सावता माळी म्हणजे कर्मयोगी. त्यांनी सगळ्या जगाला ही शिकवण दिली की प्रत्येकाने आपलं काम मन लावून केलं पाहिजे आणि त्यातच देव पाहिला पाहिजे. मुलांनो, तुम्ही पण आपला अभ्यास मन लावून करताना आपल्या कामावर प्रेम करून त्यातच विठ्ठल पाहावा. आजच्या विज्ञान युगात पण या संतांनी दिलेली ही शिकवण आपण कायम लक्षात ठेवूयात आणि ती आचरणात आणूयात.